आणि या बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरचं बस स्थानक बंद असणार आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाते, पण यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत। बेस्ट बसेस बंद असल्याने चालत किंवा रिक्षाने इच्छित स्थळी पोहोचावं लागणार आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून आपण जर पाहतोय तर कुर्ला पश्चिम येथील जो बीएसटी बस स्टॉप आहे हा रिकामा पाहायला मिळत आहे। कालच्या अपघातानंतर कुठेतरी या ठिकाणी भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी बीएसटी बसेस या आज बंद ठेवण्यात आल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे पर्यायी नागरिकांना पायी किंवा रिक्षाने पुढे चालत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुर्ल्याचा जो बीएसटीचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी कुठल्या गाड्या कुठे जाणार हे तरी स्पष्ट दिसतंय, मात्र संपूर्णतः कार्यालय देखील बंद आहे। त्यामुळे बीएसटी बसेसचं नुकसान होऊ शकतं या भीतीने का या बस बंद ठेवल्या नाहीत ना, हा देखील प्रश्न या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। मात्र कालच्या घटनेनंतर या संपूर्ण परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग ही देखील वाढलेली आहे। 29 जण जखमी आहेत, 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत। कालच्या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात अनेक गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। जो चालक आहे त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। या अपघातामागचं नेमकं कारण काय होतं हे देखील आता पोलीस स्पष्टपणे अधिक तपास करताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।